महाविकास आघाडीमध्ये कोणाचा पायपोस कोणाला नसून त्यामुळे काँग्रेसची फरफट सुरू आहे. त्यामुळे पक्षात अनेक कार्यकर्ते अस्वस्थ असून त्यांनी वेगळी वाट धरण्याचा निर्णय घेतला असल्याचं मत राजू वाघमारे यांनी व्यक्त केलं. राजू वाघमारे यांनी ठाण्यातील आनंद आश्रमात येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यावेळी शिंदे यांनी त्यांचं स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. राजू वाघमारे यांनी यावेळी बोलताना सांगितलं की आपण अनेक वर्ष काँग्रेस पक्षाची भूमिका सक्षमपणे मांडल्याचं. महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांच्या मताला काही किंमत राहिलेली नाही. उबाटा गटाच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार काँग्रेस पक्ष काम करत असून कोणाचा पायपोस कोणाला उरलेला नाही. त्यामुळे पक्षात अनेक नेत्यांची घुसमट होत असून पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काम करण्याची शैली आणि ते घेत असलेली मेहनत, दिलेला शब्द पूर्ण करण्याची त्यांची ताकद हे सारं पाहून प्रभावित झाल्यामुळे आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री शिंदे यांनी वाघमारे यांचं शिवसेनेमध्ये स्वागत केलं. शिवसेना हा महायुतीतील एक प्रमुख घटक पक्ष आहे. राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून आपण कायमच सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारे अनेक निर्णय घेतलेत. त्यामुळे राज्य आज एका नव्या उमेदीनं प्रगतीकडे वाटचाल करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देशाची मान जगात उंचावली गेली आहे. त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली राज्यात आज अनेक विकास प्रकल्प सुरू असून परदेशी गुंतवणुकीत राज्य क्रमांक 1 वर आहे. मोदींचे हात बळकट करून पुन्हा एकदा त्यांना पंतप्रधानपदी बसवण्याचा निर्धार महायुतीमधील सर्वच पक्षांनी एकत्रितपणे व्यक्त केलाय. अब की बार 400 पार हा निर्धार पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीनं कामाला लागलो आहोत. याच मोहिमेला अधिक बळ देण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना शिवसेनेची भूमिका अधिक जोरदारपणे मांडण्यासाठी राजू वाघमारे यांची शिवसेना उपनेता आणि मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात येत असल्याचं यावेळी जाहीर केलं गेलं. पार्ट्या ज्यांच्याकडे झेंडा पण नाही, अजेंडा पण नाही, पण त्यांनी नॅशनल पार्टीलाच कॅप्चर केलं आहे, हायजॅक करून टाकलेलं आहे. आता नॅशनल पार्टीचं काय होणार म्हणून आता वाघमारेजी आपल्या पुढचं जे काय प्रत्येकाला भवितव्य तर लागतं, मेहनत करतात. किती 35 वर्ष काम केलं तुम्ही, 30-35 वर्ष काँग्रेसची प्रामाणिक सेवा केली. काँग्रेसमध्ये प्रवक्ते पण त्यांचं सगळं मी बघतो का डिबेटमध्ये चर्चा मुद्देसूद असते, त्यांची एव्हिडन्स सकट असते आणि सरचिटीज म्हणून देखील काम त्यांनी चांगलं केलं. आणि एक चांगला कार्यकर्ता, चांगलं आपलं सरकारचं काम आणि मुख्यमंत्र्याचं काम पाहून आज आमच्यासोबत त्यांनी येण्याचं ठरवलं, निर्णय घेतला आहे. त्याबद्दल खरं म्हणजे त्यांच्या अनुभवाचा जो फायदा आहे नक्की आपल्या शिवसेनेला होईल. कारण शिवसेनेमध्ये देखील अनेक लोक गेल्या 1.5-2 वर्षामध्ये लोकप्रतिनिधी असतील, संघटनेचे आमचे पदाधिकारी असतील, शिवसैनिक असतील, लाखोंच्या संख्येने रोज येत आहेत. तुम्ही दररोज आपण पाहताय. मुंबईमधलेच उबाठाचे 48 नगरसेवक शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत. आणखी इतर पक्षाचे जवळपास 60 लोक शिवसेनेमध्ये मुंबईतले आले, सिटिंग कॉर्पोरेटर आणि इतर महापालिका, इतर जिल्हा परिषदा, हे सगळं सुरू आहे. याचं कारण एवढंच आहे की त्यांना एक विश्वास आहे की हे काम करणारे लोक आहेत, घरी बसणारे लोक नाहीत. घरी बसून फक्त टीका, शिवाशाप, फेसबुक लाईव्ह काय हे सगळं आमच्याकडे नाही. आमचं आपलं डायरेक्ट जे काय असेल ते डायरेक्ट आहे आणि जनतेतलं लाईव्ह आम्ही काम करतो. आम्ही जनतेतले लाईव्ह आहेत, ते फेसबुक लाईव्ह आहेत. ठीक आहे. त्यामुळे एक फरक लोकांना कळतो. लोकांना काय पाहिजे? लोकांना काम पाहिजे, लोकांना विकास पाहिजे आणि विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही काम करतो आहे. मोदी साहेब देखील केंद्रातून आम्हाला मदत करतात. डबल इंजिनचं सरकार, फास्ट आमचे निर्णय होत आहेत. अहंकारामुळे कधीही कोणी आपल्या राज्य सरकारने केंद्राकडे कधी मदत मागितली नाही का? काय आपला कमीपणा होणार आहे? आज आम्ही जातो, प्रस्ताव ठेवतो, प्रस्ताव मंजूर करतात. वंदे भारत ट्रेन किती दिल्या, रेल्वेसाठी खूप मोठ्या प्रमाणात 35,000 कोटीची तरतूद केली, शेतकऱ्यांसाठी तरतूद केली. मराठवाडा वॉटर ग्रीड जे आहे ते यांनी भासणात बुडाळून टाकलं. जलयुक्त शिवार योजना जी चांगली लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी होती, ती बंद केली का? द्वेषापोटी, आकसापोटी. तुम्ही कुणाचं नुकसान करताय? शेतकऱ्यांचं, राज्याचं. आणि म्हणून आम्ही ते सगळं सुरू केलेलं आहे. महिलांसाठी आम्ही आज किती योजना केल्या. महिला बचत गटाला डबल केलं, रिव्हॉल्विंग फंड केला, CRPचं मानधन वाढवलं.